मी मम्मीशी बोलायला लागलो आणि नंतर तिने बी सगळं जुळवून घेतलं. मला का सांगते मम्मीला माफ करायला? हे बघ, मम्मी साहेबांनी जे केलं ते सगळं चुकीचंच होत, पण त्यांना एवढी कठोर शिक्षा देऊ नकोस का त्या पूर्णपणे तुटून जातील. सत्या त्यांचा लय जीव आहे तुझ्यावर. तेव्हा तुमच्यातले मतभेद मिटवले म्हणून जर आज असं होत असेल ना, मला आनंदच आहे. होय, मला बी हे सगळं ऐकून आनंदच वाटतोय बघ. वाघमारे, मला सांगा, तुम्ही इथं आला ते तुम्ही तुमच्या घरात सांगितलंय का? म्हणजे आईंना आणि अमरीला काय आयडिया आहे याच्याबद्दल? नाही, त्यांना नाही सांगितलं काही. काय? अहो, का नाही सांगितलं? तुम्ही जर त्यांच्या डोळ्यासमोर नसाल तर काळजी वाटेल ना त्यांना. सत्या, मी बरोबर सगळं मॅनेज करून आले, तू नको काळजी करू. म्हणजे कमिशनर साहेबांनी मला सक्तीच्या रजेवर पाठवून मनालीला जायची तिकीट दिली होती. मग मी माझ्याऐवजी त्यांना पाठवून दिलं. त्यामुळे आता घरी कुणीच नाही, तू नको काळजी करू. वा, एक नंबर आयडिया केली हो वाघमारे. शेवटी माझ्या संगतीचा परिणाम आहे बघा. हुशार बनताय तुम्ही हळूहळू. हुशार बनताय? हुशारच आहे मी. हा, म्हणजे हुशार आहे तुम्ही. बरं वाघमारे, मला सांगा, म्हणजे जोपर्यंत तुमच्या घरातल्या पिकनिकवरून परत येत नाहीत तोपर्यंत तुम्ही इथंच राहणार आहे? होय, इथंच थांबणार आहे. पण मी बरी राहून देईन. चल, खूप सेवा केलीस तू सत्या सरांची. निघ आता इथून. का? मी का जाऊ इथून? का म्हणजे तुझी कंप्लेंट केलीच मी डॉक्टरांकडे, ते घेतीलच ऍक्शन. पण तू आता इथून निघ. नाही जाणार. मला इथं सत्या सरांची काळजी घ्यायला बोलवले. ते जोपर्यंत पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत नाही जा. नाही जाणार. तू कशी नाही जात ना तेच बघते मी. चल, सोड सोड, नाही तर महागात पडेल ना तुला. जोपर्यंत सत्या सर पूर्णपणे बरे होत नाहीत, त्यांच्या जखमा पूर्ण भरत नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही. आणि जास्त शहाणपणा केलास ना, तुझं चांगलाच कार्यक्रम फिक्स करून टाकेल. तू अशी नाही ऐकणार. मी परत डॉक्टरांना फोन करते आणि सगळं सांगते. लाव लाव फोन. घे घे, बोल. तुझ्या डॉक्टरांचाच फोन आहे, बोल. तुला इथून हकलायचंय ना हेच सांगायला फोन केला असेल. थांब. हॅलो डॉक्टर, हकलू नाही इथून बाहेर. मिस यामिनी, सत्यजी सुर्वेंच्या सेवेसाठी जी नर्स पाठवली आहे ती आम्हीच पाठवली आहे. प्लीज त्यांना त्रास देऊ नका. तशी वर